मोहब्बतों का ये अंदाज यूं ही सुबह शाम रहे, मोहब्बतों का ये अंदाज यूं ही सुबह शाम रहे, बिछड़ भी जाए तो कायम दुआ व सलाम रहे। सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ, थैंक यू वेरी मच। और मैं ये कहना चाहता हूँ कि इतना खूबसूरत प्रोग्राम आपने जो अरेंज किया और ये जो सम्मान मुझे मिला, या मॅडमच्या आम्ही आहेत डॉक्टर सौरभ सामान्य इंटरेस्ट सरांचा त्या ठिकाणी सत्कार करत आहेत। तो आप लोकप्रिय हो, अल्लाह के प्यारे, प्रभु के प्यारे हो जी। या ठिकाणी सत्कार करत आहेत। थँक्यू। ओम शांती। सगळ्यात पहिल्यांदा सर्वांनाच दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मला याला थोडा वेळ लागला झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, कारण आमचे डिलिव्हरी ऑपरेशन्स हे कधी पण आमच्या हातात नसतात त्या गोष्टी। पण तुम्ही इथे आलात दिवाळीच्या निमित्ताने, तुम्ही इथे परमात्म्याच्या घरी, अल्लाह के घर आप सभी आए तो मुझे बहुत खुशी हो रही है। और जब अपना प्रोग्राम है घर का तो अपना हॉल है, यहीं पे ये प्रोग्राम होते रहना चाहिए। आप सोचेंगे दूसरी जगह तो भी आपको यहीं आना पड़ेगा घुमा फिरा। तो ये मुझे लगता है लगातार तीसरा प्रोग्राम है और अभी ऑलरेडी बहुत लेट हो चुका है, तो मैं बहुत ज़्यादा समय नहीं लूँगी, लेकिन एक अनाउंसमेंट जरूर करना चाहूँगी। जैसे आप यहाँ पे देख रहे हैं, ये हमने कल ही इसका इनॉग्रेशन यहाँ पे हुआ इस प्रोग्राम का। जे महिलांमध्ये आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि महिलांमध्ये विशेष 2 कॅन्सर, एक स्तनाचा कॅन्सर आणि एक गर्भाशयाचा कॅन्सर हे जास्त प्रमाणात होत असतं। आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा एकमात्र कॅन्सर असा आहे की जो आपण टाळू शकतो, नाहीतर कॅन्सर आपण टाळू नाही शकत। तर तो कॅन्सर टाळण्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी अवेलेबल आहेत। एक म्हणजे त्याच्यासाठी टेस्ट अवेलेबल आहे, त्या टेस्टने आपल्याला पुढे जाऊन आपल्या महिलांना 8-10 वर्षांनी जरी कॅन्सर होणार असेल तरी त्यांना आपण आजच आपण ते समजून घेऊ शकतो। त्या टेस्टला म्हणतात HPV टेस्ट। HPV म्हणजे एक जे आपण कोविड इन्फेक्शन व्हायरल, तसं HPV व्हायरल इन्फेक्शन असतं। तर ते इन्फेक्शन झालं तर व्हायरल इन्फेक्शन झाले की आपल्याला सर्दी खोकला होतो, आपली इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर आपण बरे होतो। तसंच 90% बायकांना जवळजवळ हे इन्फेक्शन होतं, पण त्याच्या म्हणजे जे इन्फेक्शन होतं त्याच्यातल्या 90% बायका आहेत त्यांचं हे क्लिअर होऊन जातं इन्फेक्शन। 10% बायकांचं ज्यांची इम्युनिटी चांगली नसते त्यांचं इन्फेक्शन ते तसंच राहिलं आणि ते जास्त दिवस राहिलं, एक 7-8 वर्ष, तर नंतर पुढे जाऊन ते कॅन्सरमध्ये ते रूपांतरित होतं। तर ती जी टेस्ट असते त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल पॅप टेस्ट, ती एक साधारण 1000 रुपयाची टेस्ट असते, त्याच्यावरती एक 1500ची। जी सगळ्यात चांगली, जी सगळ्यात टेस्ट आहे त्याची कॉस्ट असते 3000। पण आपल्याला महानगर गॅस लिमिटेड, तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, तर त्यांनी आपल्याला 3000ची टेस्ट 1000 अशा टेस्ट करण्यासाठी आपल्याला त्यांनी टेस्टचं आपल्याला सुविधा इथे करून दिलेली आहे। तर काल त्याचा आपण त्या टेस्टसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची मोफत तपासणी शिबिर ते इथे हॉस्पिटलमध्ये मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस 12 ते 2 असं दुपारी ह्या 2 तासात, कारण बायकांना सकाळी पण कामं असतात, संध्याकाळी पण कामं असतात, तर त्या दरम्यान त्या फ्री होणार आहेत। तर तुम्ही जिथे जिथे कोणी आपल्या आसपास, आपल्या घरातल्या ज्या आहेत 30 वर्ष ते 60 वर्षाच्या मधील महिलांची ही टेस्ट होते। तर तुम्ही नक्की ही जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोचवा, कारण कसं आहे की एका बाईला जर कॅन्सर झाला तर ते फक्त एक बाई अफेक्ट होत नाही, ते पूर्ण घर कोलमडतं। कारण जर वडिलांना म्हणजे घरातल्या पुरुषांना कोणालाच काही व्हायला नाही पाहिजे, पण झालं तर एवढा प्रॉब्लेम होत नाही, घर ते सांभाळून राहू शकतं। पण आईला काय झालं तर ते पूर्ण घर कोलमडतं। आणि जर अशी टेस्ट 3000ची जर आपल्याला इथे फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर नक्की त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा। आणि दुसरं प्रिव्हेंट करण्यासाठी जे असतं ते म्हणजे वॅक्सिन। जसं कोविडचं आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेतलं, तसं आपण मुलींना 9 वर्षापासून 10 वर्षापासून 45 वर्षापर्यंत हे जर वॅक्सिन दिलं, कारण आता खूप जणांना ह्या गोष्टी माहितीच नसतात। म्हणजे आता मी तुम्हाला विचारलं तुमच्यापैकी किती जणांनी घेतलंय वॅक्सिन किंवा किती जणांच्या मुलींना वॅक्सिन दिलंय, तर कोणाच्याच हात वरती जाणार नाही। आपण मुलींना आपण मोबाईल देतो किंवा आता दिवाळी आहे तर आपण काय करतो, त्यांना काही ड्रेस देतो, साड्या देतो, दागिने करतो, आणि ह्या सगळ्या कितीतरी कॉस्टली गोष्टी असतात। हे वॅक्सिन जे आहे ते 2000ला मिळतं, पण त्याच्यामध्ये पण आम्ही कन्सेशन देऊन त्याच्यात 300 रुपये कन्सेशन देतो आणि ते 1700 रुपयाला देतो। असं वॅक्सिन आपल्याला, जसं कोविडचे 3 डोस
कुठल्याही टीटीच्या इंजेक्शनचं. तसंच हे सिम्पल इंजेक्शन असतं, त्याचा काही साईड इफेक्ट नसतो, काही त्रास होत नाही. एक इंजेक्शन घेतलं 15 वर्षापर्यंत फक्त 2च इंजेक्शन लागतात. एक घेतल्यावर 6 महिन्याने दुसरं, 15 वर्षाच्या वर असेल तर 3 इंजेक्शन, एक घेतलं की 2 महिन्याने दुसरं आणि 6 महिन्याने तिसरं इंजेक्शन. पण जरी कोणी तेवढं पण नाही करू शकलं, फक्त 2 इंजेक्शन घेतले, एक घेतलं 6 महिन्याने दुसरं, तरी फायदा होतो. तेवढं पण नाही केलं, एक जरी इंजेक्शन घेतलं तरी त्यांना 95% त्याचा फायदा होईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरातल्या मुलीबाळींना हे इंजेक्शन द्या. 45 वर्षापर्यंतच्या बायकांना देऊ शकतात आणि हे फक्त मुलींनाच द्यायचं असं नाही, हे मुलांना पण द्यायचंय. कारण हे फक्त गर्भाशयाच्या मुखाचं इन्फेक्शन नाही, ह्याने आपल्याला जे तोंडाचं इन्फेक्शन, आपल्या घशाचं इन्फेक्शन, मुलांमध्ये असं 5-6 ठिकाणचं इन्फेक्शन होत असतं आणि ते इन्फेक्शन झालं की मुलांना पण त्रास होऊ शकतो आणि मुलांकडून त्यांच्या बायकांना होणार. म्हणून मुलांना 9 ते 26 वर्षापर्यंत, मुलींना 9 ते 45 वर्षापर्यंत, तर 2च गोष्टी इथून तुम्ही लक्षात ठेवून घ्यायच्या आहेत की गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी टेस्ट अवेलेबल आहे. एकदा टेस्ट केली की ती सतत दरवर्षी पण करायची नसते, 5 वर्षानंतर दुसरी टेस्ट. आणि जरी 5 वर्षानंतर नाही केली, कोणी एकदा जरी केली तरी त्याचा त्यांना फायदा होतो. आणि समजा ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याची सिंपल आम्ही त्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधं देतो. काही बायोप्सी घ्यायची असेल तर बायोप्सी घेतो. मग त्याच्यातून आपल्याला समजतं की ह्यांना पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो, तर त्याची ट्रीटमेंट होते. चुकून कुणाला कॅन्सर आहे असं समजलं, लवकर निदान झालं, अर्ली डिटेक्शन सेव्हज लाईफ. तर ह्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. तुम्ही इथे आलात, तुम्ही, मला पण खुशी आहे आणि दरवर्षी तुम्ही असं इथे येत जा. आपलं घराचाच प्रोग्राम आहे. परत एकदा दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा देते आणि मला इथे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.